हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर आज मी एका स्पेशल आणि खास टॉपिकवरती तुमच्याशी बोलणार आहे. एक छोटासा ब्लॉग मी बनवते. तो ब्लॉग म्हणजे केसांसाठी आहे. मेरे लंबे और घने बालों का राज क्या है. तर मला इंस्टाग्रामला खूप जणांच्या कमेंट येत होत्या की तुमचे केस खूप सुंदर आहेत, तुमचे केस खूप लांब आहेत, तुम्ही केसांना काय लावता, कशामुळे तुमचे केस एवढे सुंदर आणि लांब आहेत. तर म्हटलं आपण थोडंसं शेअर करावं. असं काही स्पेशल मी करत नाही केसांना. मी कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट वगैरे केसांना लावत नाही. कोणतेही केमिकलयुक्त पदार्थ मी माझ्या केसांना यूज करत नाही. माझे लहानपणापासूनच केस असे लांबच आहेत. म्हणजे माझ्या घरात सगळ्या लेडीजचे केस असे लांबच आहेत. पण आमच्या घरामध्ये कोणी असं बाहेरचं प्रोडक्ट कोणतं यूज करत नाही आम्ही. तर आता सध्या तर सगळ्या लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे की केस खूप गळत आहेत, केसामध्ये खूप कोंडा झाला आहे. तर काय लावावं, काय नाही, कसा रिझल्ट भेटल. तर आता भरपूर काही आहे केसांना लावायला, पण कोणाला रिझल्ट मिळत नाही. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा ना, आजकाल केसांना कुणी तेल लावत नाही, कोणी काही. मी पण केसांना तेल लावत नाही. पण मी जे करते ना, माझं जे रुटीन आहे केसांचं ते मी तुम्हाला शेअर करते. जास्त प्रॉब्लेम तर केसांना तेल न लावल्यामुळेच होतो. माझे पण गळतात, नाही असं नाही, पण आहे ठीक आहे. मी ज्या त्या वेळेला केसांकडे लक्ष देते, त्याच्यामुळे तर मापात आहेत. बाबू तसं नाही करायचं. हॅलो बोल. हॅलो 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 हॅलो. कसे आहात? कशा आहात? मस्त आहात का? मस्त आहात का? मी पण मस्त आहे. मी पण मस्त आहे. गुड. तर मी माझे केस धुताना आदल्या दिवशी तेल लावते. पॅराशूटचं तेल माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे पॅराशूटचं तेल. ते तेल थोडंसं वाटीमध्ये घेते, गरम करते आणि पूर्ण स्कॅल्पला मी ते तेल असं आतून मुळांना लावते. भरपूर तेल लावते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते केस वॉश करते. केसांना मी दुसरा कोणता शॅम्पू लावत नाही. साधा आणि सिंपल क्लिनिक प्लस हा शॅम्पू मी यूज करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर केसामध्ये कोंडा झाला असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी मी यूज करते. पहिली गोष्ट म्हणजे पॅराशूट तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये जर केस असे लांब असतील ना, तर एक 3 ते 4 कापूरच्या वड्या असतात ना छोट्या छोट्या, त्या तेलामध्ये टाकून ते तेल गरम करून घ्यायचं एका छोट्या वाटीमध्ये. आणि ते थंड कोमट करून घेतलं ना की मग ते तेल पूर्ण केसांना लावायचं, मस्त मालिश करायची आणि मग केस वॉश करायचे. म्हणजे बऱ्यापैकी कोंडा हा निघून जातो. असं आठवड्यातून 2 वेळा जर केलं ना तर कोंड्याचा प्रॉब्लेम राहणार नाही. दुसरी गोष्ट, आपलं चहापत्तीचे चाय पावडर असते ना, 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे चहापत्तीची पावडर टाकायची. ते पूर्ण उकळून घ्यायचं. त्याचा अर्धा ग्लास झाला पाहिजे. मग त्या ग्लासमध्ये आपण जो शॅम्पू तुम्ही जो यूज करत असाल तो शॅम्पू त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्या पाण्याने केस धुवायचे. त्या पाण्याने केस धुतले ना की त्याने पण बऱ्यापैकी कोंडा जातो. म्हणजे ह्या 2 गोष्टी मी स्वतः करते, म्हणून मी हे तुम्हाला शेअर करते. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की कसा रिझल्ट तुम्हाला भेटतोय, कसा नाही. बाबू शांत राहा. कारण मला स्वतःला रिझल्ट चांगला भेटतो तेवढ्या 2 गोष्टी केल्यानंतर. मी ते रेग्युलर करत राहते मी. तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्कीच रिझल्ट भेटेल. कसं आहे ना, कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट किंवा कोणताही शॅम्पू, कोणतेही म्हणजे बाहेरचे केमिकलयुक्त पदार्थ यूज करण्यापेक्षा हे घरगुती उपाय यूज केलेले किती पण चांगलं. कारण आपल्या केसांवरती, आपल्या स्काल्पवरती साईड इफेक्ट होत नाही. त्याच्यामुळे हे बेस्ट आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला रिझल्ट केसांचा मिळतो की नाही. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा. म्हण
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा. हां, गुड. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.